की आम्ही जे भाजप किंवा इतर परिवारामध्ये आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळे आहेत तुम्हाला सांगतो. आणि आज गोपीनाथ मुंडे साहेबाचा जे पूर्ण कृती जे पुतळा तयार झालेला आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यातलं कोणतं वाक्य तुम्हाला आवडलं? पंकजाताई म्हणल्यानंतर एखाद्या बापाची लेख म्हणल्यावर तर ती भावना अनावरच होणार, त्यात काही विषय नाही. मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं, जे आम्हाला मुंडे साहेब माहीत नव्हते की मुंडे साहेबाचं कार्य काय होतं, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे अनुभवलंय हे भाषणातून जे अर्धा पाऊण तास त्यांनी बोलत होते. एवढं वाटत होतं की खरोखरच मुंडे साहेब आज आहेत की काय. आणि मुंडे साहेबामुळंच हे भाजप आहे, मुंडे साहेबामुळे जे स्रोत आहे. जसं आपण पांडुरंगाच्या पाया पडायला जातो तसं या ठिकाणी राजकीय जर वाटचाल कोणाला करायची असेल तर या पुतळ्याकडे बघून त्यांनी राजकीय या ठिकाणी वाटचाल करावी. ही एक आम्हाला एक ऊर्जा या भाषणाच्या आणि या पराभव जो आहे तो जातीमुळं झाला असं बरेच लोक जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक मतदार बोलतात, तसं झालं असं वाटतं? नाही, तसं वाटत नाही. जातीमुळं नाही झालेला आहे. त्यांनी विकास भरपूर केला आहे, परंतु त्यांचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा हे झाल्या. संघर्ष आलाच, जसं की धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणावरून जो आहे तो राजीनामा द्यावा लागला. वाटतंय परत मुंडेंना मंत्रिपदामध्ये. गोपीनाथरावजी मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्या अनावरण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. आणि माझ्या बॅकग्राऊंडला जर पाहिलं गेलं तर कॅमेरामॅनला विनंती करतो की सगळे मंडळी जे आहेत ते लातूरकर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. आता ते कुठंतरी घराच्या दिशेने जात असल्याचं पाहायला मिळते. आणि माझ्यासोबत लातूरकर देखील बोलण्यासाठी आहेत. दादा, कुठून आला होता? आम्ही निलंगा तालुका. निलंग्याहून आले. हो, निलंग्यावरून आलो. काय नेमकं प्रतिक्रिया आहेत अनावरण सोहळ्याला? मुख्यमंत्र्यांची उपस्थिती, त्यांचं भावनिक भाषण, पंकजा मुंडेंचं भावनिक भाषण, आणि त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया? प्रतिक्रिया देण्याचं कारण विशेष म्हणजे हे आहे की आम्ही जे भाजप किंवा इतर परिवारामध्ये आहे ते फक्त गोपीनाथ मुंडे साहेबामुळे आहेत तुम्हाला सांगतो. आणि आज गोपीनाथ मुंडे साहेबाचा जे पूर्ण कृती जे पुतळा तयार झालेला आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. किंवा आमच्या अंगामध्ये पुढील काळामध्ये एक ऊर्जा आणि हे स्तोत्र निर्माण व्हायची एक ही आहे तुम्हाला सांगतो. आणि जे गोपीनाथ मुंडे साहेबांनी जे केलं आणि आता पुढे जे काही मुख्यमंत्री किंवा हे जे काही करणार हे प्रत्येकजण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा आदर्श घेऊनच करणार आहेत तुम्हाला सांगतो. तुमच्या काय प्रतिक्रिया? पंकजा मुंडेंच्या भाषणातलं कोणतं वाक्य तुम्हाला आवडलं? पंकजाताई म्हणल्यानंतर एखाद्या बापाची लेख म्हणल्यावर तर ती भावना अनावरच होणार, त्यात काही विषय नाही. मात्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे भाषण केलं, जे आम्हाला मुंडे साहेब माहीत नव्हते की मुंडे साहेबाचं कार्य काय होतं, हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे अनुभवलंय हे भाषणातून जे अर्धा पाऊण तास त्यांनी बोलत होते. एवढं वाटत होतं की खरोखरच मुंडे साहेब आज आहेत की काय. आणि मुंडे साहेबामुळंच हे भाजप आहे, मुंडे साहेबामुळेच हे महाराष्ट्र पुढे गेलेलं आहे, हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटलं. आणि हा जो पुतळा आहे या जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये, हा पुतळा नसून देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले की ही येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये हे ऊर्जा स्रोत आहे. जसं आपण पांडुरंगाच्या पाया पडायला जातो तसं या ठिकाणी राजकीय जर वाटचाल कोणाला करायची असेल तर या पुतळ्याकडे बघून त्यांनी राजकीय या ठिकाणी वाटचाल करावी. ही एक आम्हाला एक ऊर्जा या भाषणाच्या आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. पंकजा मुंडे असं म्हणलं की संघर्ष देखील आमच्या पूर्ण परिवाराला आलेला आहे. मात्र लोकसभेची निवडणूक असेल, त्यानंतर विधानसभेची निवडणूक असेल, हे मुंडे परिवाराला कुठंतरी जातीय विळख्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न वगैरे झाला असं वाटतंय तुम्हाला? नाही. खूप आनंदाची गोष्ट आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे. लातूर ग्रामीण विधानसभेमधून आलेलो आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते. तरी खूप आनंदाची गोष्ट आहे. लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव जो आहे तो जातीमुळं झाला असं बरेच लोक जे आहेत ते सर्वसामान्य नागरिक मतदार बोलतात, तसं झालं असं वाटतं? नाही, तसं वाटत नाही. जातीमुळं नाही झालेला आहे. त्यांनी विकास भरपूर केला आहे, परंतु त्यांचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत पोहोचले नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा हे झाल्या पडल्या. आज काय मुंडे साहेबांच्या आठवणींना काय उजाळा द्याल? शेवटचं भाषण कधी कधी तुम्ही ऐकलं? साहेबाचं शेवटचं भाषण मुंबईला साहेबांची 63 साजरी करण्यात आली होती षण्मुखानंद हॉलमध्ये. त्या ठिकाणी अडवाणीजी ही सगळे आलते. त्यावेळेस मी त्या कार्यक्रमाला शेवटचं उपस्थित होतो. आणि त्यानंतर साहेब इकडं अतिवृष्टी झाली ममदापूर ह्या भागात, त्यावेळेस आलते लातूरला. त्यावेळेस साहेबासोबतच आम्ही ह्या भागाचा दौऱ्यात सहभागी होता. धन्यवाद. या येत असलेल्या प्रतिक्रिया काय? खरं तर मुंडे परिवार म्हणलं की संघर्ष आलाच, जसं की धनंजय मुंडेंना देखील या प्रकरणावरून जो आहे तो राजीनामा द्यावा लागला. वाटतंय परत मुंडेंना मंत्रिपदामध्ये घ्यावं? हो.
वाटतंय. बाकी आणखीन काय भावना आहे तुम्हाला बोलण्याची इच्छा होती? ते गोपीनाथराव मुंडे साहेब जर असते तर आज महाराष्ट्राचा लय विकास झाला असता, एक चमत्कार घडला असता. आणि त्यांना शेतकऱ्यांचे नाळ माहीत होते आणि ते हाडाचे शेतकरी होते. त्याच्यामुळे ते ग्रामविकास मंत्री फार कार्यकाळ नसल्यामुळे महाराष्ट्राची हानी झाली. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया सगळे लातूरकर नाही तर महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे मुंडे भक्त जे आहे ते या क्षणी भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुजबिडिया, लातूर.